बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी येते। प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वृद्धापकाळाने बाबा महाराज सातारकरांचं निधन झालंय। कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वृद्धापकाळाने बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर। प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय। ही वारकरी संप्रदायासाठी अत्यंत दुःखाची बातमी नव्हे संपूर्ण राज्यासाठी। कारण बाबा महाराज सातारकर यांचं वारकरी संप्रदायासाठी फार मोठं योगदान राहिलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बाबा महाराज सातारकर हे राज्यात कीर्तनकार म्हणून, प्रवचनकार म्हणून, निरूपणकार म्हणून सगळ्यांना परिचित आहेत। त्यांचा विशेषतः कीर्तनाचा एक वेगळा भाग होता। बाबा महाराज सातारकर यांचं हरिपाठाचं एकूण आणि त्यातल्या त्यात वारीतल्या वाटेवरचे त्यांचे जे अभंग आहेत, संपूर्ण कारकिर्दीत वारकरी परंपरेसाठी, ज्ञानोबारायांसाठी, तुकोबारायांसाठी त्यांना संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे। आणि असा एवढा मोठा वारकरी संप्रदायातला महात्मा जाणं ही संपूर्ण वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळणारी गोष्ट आहे। आपण जर पाहिलं तर अगदी काही वेळापूर्वी ही बातमी समोर आलेली आहे। त्यांचं वयही झालं होतं मागच्या काही दिवसांपासून, ते आजारी होते अशी देखील माहिती मिळते। उद्या संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर सगळे आळंदी आणि पंढरपूर वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरचे जे सगळे वारकरी आहेत ते आता नवी मुंबईच्या दिशेनं निघायला सुरुवात झालेली आहे। अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव आज संध्याकाळपासून ठेवलं जाणार आहे आणि उद्या संध्याकाळी कीर्तन होणार आहे आणि कीर्तनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशा पद्धतीची माहिती मिळते। बाबा महाराज सातारकर यांचं आळंदी असेल, पंढरपूर असेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानांच्या ठिकाणी मोठं कार्य राहिलंय। अनेक सामाजिक उपक्रम असतील, त्यासोबतच शैक्षणिक उपक्रम असतील। बाबा महाराजांनी त्यांच्या कार्यक्रमातून तर प्रबोधन केलं, पण संपूर्ण हयातीत त्यांनी वस्तुपाठ वारकरी संप्रदायाला घालून दिलेला होता। त्यांच्या कृतीतून देखील हे सगळं चित्र उमटत होतं। त्यांच्या पाठीमागे त्यांचा सुपुत्र हा आता ही सगळी परंपरा चालवतोय। काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचं देखील निधन झालेलं आहे आणि ही वारकरी संप्रदायाची जी सातारकर घराण्याची परंपरा आहे ती चालू ठेवण्यासाठी म्हणून अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं। अगदी काही महिन्यांपूर्वी पुण्यात बाबा महाराजांचा गणेश कला क्रीडा रंगमंदिरमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला होता। सातत्यानं मोठमोठ्या शहरांमध्ये आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर राज्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर बाबा महाराज सातारकर यांनी वारकरी विचार पेरण्याचं काम केलेलं आहे। संपूर्ण हयातीत देशाबाहेर इंग्रजीतून कीर्तन केली आहेत, इंग्रजीतून हरिपाठ सांगण्याचं काम केलंय। त्यासोबतच भागवत ग्रंथ असेल, रामायण ग्रंथ असेल, या सगळ्या ग्रंथांचं निरूपण बाबा महाराज सातारकर आणि त्यांची एक वेगळी ओळख होती। बाबा महाराजांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते फक्त आणि फक्त वारकरी विचार पेरण्यासाठी आणि ही परंपरा समृद्ध करण्यासाठी म्हणून त्यांनी वाहून घेतलेलं। अत्यंत शुद्ध वाणी होती, त्यांचा आवाज अत्यंत मधुर होता आणि त्यांची शैली होती जी निरूपणाची ती आतापर्यंत एक वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे। अनेक शिष्य त्यांनी घडवलेले आहेत वारकरी संप्रदायासाठी। त्यांनी अगदी जी शेकडो वर्षांची परंपरा आहे, वारकरी परंपरा, जी वारीची परंपरा आहे ती वेगळ्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मोठं नाव होतं, मोठी ओळख होती। सातारकर म्हटलं की वारकरी संप्रदायासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती। ज्यांनी संपूर्ण हयात जी आहे ती या उभ्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, संतांचे विचार पेरण्याच्यासाठी म्हणून घालवली, त्या बाबा महाराज सातारकरांचं निधन होणं ही संपूर्ण राज्यासाठी, वारकरी कुटुंबासाठी, परिवारासाठी दुःखाची बातमी। नक्कीच ज्ञानेश्वर, ही दुःखाची बातमी म्हणावी लागेल। प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। Thank you.